मुसळला अतिशय वेगानं तो साठी शरत नाही करत ठेवणी आम्ही काही सत्वर दर्शना कपिंद्र चालेला समुद्र त्याची सर्व अशा प्रकारचा तो तुलनाकडे श्रीराम चरणा प्रति पुढाती करी नमनाय सुग्रीवादी भीषणा पुढती नमन त्या भगवान प्रभू रामचंद्राला करू लागले. नळ निर्जा बोलताना मिले उत्पत्ती समस्त घेऊ हो नियाती काय बोलित कपिंद्र सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी काय आहे की नळ निळादी सर्व असणाऱ्या वानर विलांना हनुमानजीनं आदरपूर्वक नमस्कार केला. मला घरात विज्ञापली बहुत औषधी आच्छादी पर्वत गडानी चिंत झाली. मला उशीर का झाला तर त्या ठिकाणी ते पर्वतानं माझ्या बरोबर सरळ ते केला. औषधीचा मला ठाव ठिकाणा लागू दिला. शक्ती झाली प्रहित काही जण आठवे म्हणतो बहु चतुर चालू ते मग रघुनाथ स्मरीला काय करावं सुचत नव्हतं. अशा वेळेस भगवान प्रभू रामचंद्राची आठवण केली. अंतरात्मा श्री रामचंद्र बुद्धी झाली खरतर समूळ प्रोणिया डोंगर मग सत्वर अंतरात्मा अशा प्रकारचं भगवान करतात. प्रभू रामचंद्र बुद्धीचे वैभव असणारा तो भगवान आहे. मागे असं तो राज्य बदली थोरबान पातळ उत्तर अति सुंदर नामांकी रस्त्यानं येत असताना त्या ठिकाणी काय आहे एक चमत्कार झाला आणि राम नामांकित बाणाला पाणी राम नाम देखता झाला पिता नानी तुला तर बाणाला त्या ठिकाणी काय आहे सन्मान दिला आणि बाणाच्या बरोबर गेलो. श्री प्रभू रामचंद्र आहे ना मी अभिनेची पाण्यात खाईन विचार प्रभु रामचंद्र भगवान की जय. संकट मोचन हनुमान जी महाराज की जय. बघा सगळ्या तिथे झोपलेले असते ते जागे व्हा. ज्या वेळेस हनुमंतरायाला सांगू लागलेले हे रामा मी आता वाहणार आहे भरकट आहे माझ्याकडून काही चुकला असेल तर क्षमा करे असा असा हनुमंतराय रामरायाला बोलता. चित्त वेदले पाही कार्याचा आठव नाही पुढे आपण देखील काही रामा नाम घेत घेत असताना माझं जे चित्त आहे हे काय झालं नाममय झालं मग मला काय आठवलंच नाही रामा. मग कोण जर वेळ झाले असेल किंवा चूक झाली असेल तर क्षमा करा. बाणासवे पर्वता सहित रामा करीत देखीला बंधू भरत जैसा मुक्तिवंत श्रीराम. रामा ज्या वेळेस मी आता येऊ लागलो त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी असताना तुमच्या स्वर्गस्थुरू कुणाचं दिसलं भरत वयाचं दिसलं असं हनुमंतराय बोलू लागले. रामप्रमे भ्रमले माझे चित्त क्रोधावेशाला तेज सुमित्र सोहन सांडून करीत येते रघुनाथ. रामा मला क्षमा करा मी भरताला नाही ते बोललो. रामा तू कसा आला इथं म्हणून अशा अनेक पद्धतीने आश्रय बोललो मला तुम्ही क्षमा करा. विचारी मी वानर बोल बोलीला खडतर अति रामा अत्यंत कठीण बोललो तुझ्यासाठी मी एक आत्रा पाला करणारा वानर म्हणले. मला आत्र सुचलं नाही काय बोलायचं पण तू आत्र उदाहरण कर आणि माझा अपराध क्षमा करे रामा. भरत प्रेमाद्भुत प्रेम लोकले चित्त सांभाळीत प्रेम काय त्या भरताची भक्ती आहे त्या भरताच्या कार्यानुसार म्हणले मी बी आदर म्हणून गेलो त्या भरताच्या प्रेमाने नामचिंतनामध्ये मी कल्लित आलो रामा म्हणले. धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे व्रत रामसेवित सर्वदा. धन्य तो भरत आहे त्या भरताचं जीवन धन्य आहे त्याचं आचरण धन्य आहे राम भक्ती त्याची धन्य आहे असे हनुमंतराय बोलतात. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामकृष्ण सेवी. खरंच भरताचं जे असं जीवन धन्य आहे नवे नवे भरताचं जे काय भजन आहे नामचिंतन आहे साधना आहे ही धन्यता असं भरताला देतात. धन्य भरताचा भाव